नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 ते 12 मे या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत, तर त्याचे आज आपण वन लाइनरमध्ये रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले संविधान उद्यान कोठे बांधण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी भारतातील पहिले संविधान उद्यान बांधण्यात आले आहे। प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा, प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे 159। तर या इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावरती राहिलेले आहे नॉर्वे हा देश। विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने भारतातील कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। IIT मद्रासच्या ई प्लेन कंपनीची इलेक्ट्रिक एअर टॅक्सी कोणत्या वर्षी सुरू होईल? तर 2025 पर्यंत सुरू होणार आहे IIT मद्रासच्या ई प्लेन या कंपनीची इलेक्ट्रिक एअर टॅक्सी। नुकतेच अमेरिकन एक्सप्रेसने जगभरातील सर्वात मोठे कॅम्पस कोठे उघडले आहे? तर हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी अमेरिकन एक्सप्रेसने जगभरातील सर्वात मोठे कॅम्पस उघडलेले आहे। भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण बनली आहे? तर सलीमा टेटे या भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार बनलेले आहेत। जगातील पहिली CNG वर चालणारी मोटरसायकल कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च केली जाईल? तर बजाज ऑटो या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे जगातील पहिली CNG वर चालणारी मोटरसायकल। तर या मोटरसायकलचे नाव ब्रुझर 125 असे असू शकते। नुकतेच कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये स्कूल ऑन व्हील्स या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे बघा। तर या अंतर्गत बसमधून विस्थापित मुलांपर्यंत अभ्यास साहित्य पोहोचवले जाणार आहे। नेक्स्ट आहे, लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी किती देशांचे प्रतिनिधी भारतात पोहोचले आहेत? तर एकूण 75 देशांचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत भारतातील लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी। ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर बांगलादेशामध्ये होणार आहे ICC महिला T20 विश्वचषक 2024। अलीकडेच जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर सोलोमेन बेट याचे पंतप्रधान झालेले आहेत जेरेमिया मानेले। अलीकडेच कोणत्या शेजारी देशाने अधिकृतपणे भारतीय योग पद्धती स्वीकारली आहे? तर पाकिस्तानने स्वीकारलेली आहे अधिकृतपणे भारतीय योग पद्धती। भारतातील पहिले AI शक्तीवर चालणारे कर फायलिंग ॲप कोणी सुरू केले आहे? तर EasyTax या कंपनीने सुरू केलेले आहे भारतातील पहिले AI शक्तीवर चालणारे कर फायलिंग ॲप। अलीकडेच आयुष मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयुष मंत्रालयात संचालक म्हणून। अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने संयुक्त सुरक्षा सराव नवी दिल्लीत आयोजित केला आहे? तर भारत आणि इस्रायल या देशांनी संयुक्त सुरक्षा सराव नवी दिल्लीमध्ये आयोजित केला होता। अलीकडेच HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतनु चक्रवर्ती यांची HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइमच्या वर्ल्ड टॉप एअरटेक कंपनीज 2024 मध्ये कोणत्या कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे? तर भारताच्या एमिरेट्स या कंपनीने टाइमच्या वर्ल्ड टॉप एअरटेक कंपनीज 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे अधिकृत गीत कोणते आहे? तर आउट ऑफ धिस वर्ल्ड हे गीत आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे अधिकृत गीत। अलीकडेच 8 ट्रिलियन रुपये मार्केट कॅप ओलांडणारी कोणती बँक भारतातील दुसरी बँक बनली आहे? तर ICICI बँक बनलेली आहे भारतातील दुसरी। तर प्रथम क्रमांकावरती आहे HDFC बँक। 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे झाली? तर बघा, नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक। अलीकडेच हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे?
तर चंदीगड विद्यापीठ बनलेले आहे बघा. हार्वर्ड विद्यापीठाचा प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ. RBIच्या अहवालानुसार 2000च्या किती टक्के चलनी नोटा परत आल्या आहेत? तर 97.76% किंवा 98% असे म्हणू शकता. तर RBIच्या अहवालानुसार 2000च्या एकूण 97.76% चलनी नोटा परत आलेल्या आहेत. अलीकडेच पेन्शन विभागाने एक सरकारी सेवानिवृत्तांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर भविष्य पोर्टल सुरू केलेले आहे पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्तांसाठी. नुकतेच निधन झालेले अभिनेता बर्नार्ड हिल हे कोणत्या देशाचे होते? तर युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन या देशाचे होते ते. तर त्यांनी टायटॅनिक, लॉर्ड ऑफ द रिंग्स या पिक्चरमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. NPCI इंटरनॅशनल कोणत्या देशाला UPI सारखी पेमेंट प्रणाली विकसित करण्यात मदत करेल? तर नामिबिया या देशाला मदत करणार आहे. अलीकडेच भारत आणि नेदरलँड्सने परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतच्या 12व्या फेरीचे आयोजन कोठे केले? तर नेदरलँड्समधील हेग या ठिकाणी. जागतिक बँकेने 84 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मानवतावादी मदत कोणत्या देशाला दिली आहे? तर अफगाणिस्तान या देशाला दिलेली आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तर नीरू यादव, सुप्रिया दास दत्ता आणि कुनुकू हेमा कुमारी यांनी संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडेच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने म्हणजेच नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे? तर बजरंग पुनिया याला निलंबित केलेले आहे. त्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत निलंबित करण्यात आलेले आहे. अलीकडेच अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024. नुकतेच फ्रेंच फुटबॉल लीग 1चे विजेतेपद कोणी पटकावले? पॅरिस सेंट जर्मेन यांनी पटकावलेले आहे फ्रेंच फुटबॉल लीग 1चे विजेतेपद. कोणत्या कंपनीने भारतातील पहिली स्वदेशी डिझाईन केलेली मायक्रो कंट्रोलर चिप लॉन्च केली आहे? तर माइंडग्रो टेक्नॉलॉजीजने केलेली आहे बघा. भारतातील पहिली स्वदेशी डिझाईन केलेली मायक्रो कंट्रोलर चिप. या चिपचे नाव आहे सिक्युअर IoT. अलीकडेच गुरुग्राम प्रशासनाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मतदानासाठी यजुवेंद्र चहल या क्रिकेटरची निवड केलेली आहे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून गुरुग्राम प्रशासनाने. तसेच लोकप्रिय गायक MD देसी रॉकस्टार आणि नवीन पुनिया यांची निवड केलेली आहे. ताडोबांधारे व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ महाराष्ट्र सरकार कोणत्या व्याघ्र प्रकल्पात हस्तांतरित करणार आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हस्तांतरित करण्यात येणार आहेत. तर सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ नाही. अलीकडेच थॉमस कप आणि उबेर कप 2024 कोणी जिंकला? तर चीन या देशाने जिंकलेला आहे थॉमस कप आणि उबेर कप 2024. तर थॉमस कप हा पुरुषांचा असतो आणि उबेर कप उबेर कप हा महिलांसाठी असतो. तर विजेता ठरलेला आहे चीन हा देश आणि उपविजेता ठरलेला आहे इंडोनेशिया हा देश. अलीकडेच कोणत्या बँकेने अनिवासी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरद्वारे UPI लॉन्च केले आहे? तर ICICI बँकेने. गल्फ यूथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर संयुक्त अरब अमिराती या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 36वे ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद कोणी पटकावले? तर रिअल माद्रिद या टीमने जिंकलेले आहे 36वे ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद. अलीकडेच व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर सलग 5व्यांदा शपथ घेतलेली आहे. युनेस्को गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पॅलेस्टिनी पत्रकारांना देण्यात आलेला आहे युनेस्को गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024. अलीकडेच तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेल्या समुद्री टार्गीग्रेडच्या नवीन प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर चंद्रायन 3च्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. अलीकडेच कोणत्या राज्यातील कच्छच्या अजरकला GI टॅग देण्यात आला आहे? तर गुजरात राज्यातील कच्छच्या अजरकला GI टॅग देण्यात आलेला आहे. अलीकडेच 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर इंगा स्विटेक यांनी पटकावलेले आहे 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद. अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या देशासोबत 20 वर्षांचा ऊर्जा करार केला आहे? तर श्रीलंका या देशाने केलेला आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत 20 वर्षांसाठी ऊर्जा करार.
कोणत्या राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नरसिंहगड येथे बांधण्यात येणार आहे? तर त्रिपुरा या राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नरसिंहगड येथे बांधण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत ते तयार होणार आहे खेळण्यासाठी. तेथे IPLच्या स्पर्धा होणार आहेत. अलीकडेच जोस राउल मुलिनो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर पनामा या देशाचे. अलीकडेच कोणत्या देशाने गेल्या 8 दशकांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ पाहिली आहे? तर नेपाळ या देशाने गेल्या 8 दशकांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ पाहिली आहे. बघा ही वाढ किती झाली तर 0.92% झालेली आहे. अलीकडे चर्चेत आलेला शिंकुला पास किंवा शिंकुला बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे शिंकुला पास बोगदा. अलीकडेच भारत आणि घाना दरम्यान 4थी संयुक्त व्यापार समितीची बैठक कोठे संपन्न झाली? तर 11 या ठिकाणी, घाना देशातील 11 या ठिकाणी झाली बघा 4थी संयुक्त व्यापार समितीची बैठक. दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 मे रोजी. अलीकडेच विजाने इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुजय रैना यांची नियुक्ती केलेली आहे विजाने इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून. अलीकडेच भारताने 14,000 टन गैर बासमती तांदूळ कोणत्या देशाला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे? तर मॉरिशस या देशाला परवानगी दिलेली आहे. अलीकडे सुप्रीम कोर्टाने कोणत्या राज्यातील अरवली रेंजमधील अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत? तर राजस्थान या राज्यातील अरवली रेंजमधील अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11वी संयुक्त व्यापार समितीची बैठक कोठे पार पडली? तर न्यूझीलंड या ठिकाणी. नुकतेच लेखक आणि चित्रपट निर्माता पॉल ऑस्टर यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका या देशाचे होते. अलीकडेच पिरोल लाओ पैसा पाओ मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे? तर 24वा क्रमांक आहे जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा. तर दिल्लीचा 37वा क्रमांक आहे. युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीनुसार कोणता देश $100 अब्ज पेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे? तर आपला भारत देश बनलेला आहे. अलीकडेच कोणत्या टेक कंपनीने वॉलेट ॲप भारतात लॉन्च केले आहे? तर गुगलने केलेले आहे. अलीकडेच भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणी सुरू केली आहे? तर उत्तराखंड टुरिझमने सुरू केलेली आहे भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा. अलीकडेच HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून. ASBC आशियाई अंडर 2020 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर भारताने एकूण 43 पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये कझाकिस्तान 48 पदकांसह पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे. अलीकडेच कोणत्या कंपनीने भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचे अनावरण केले? तर फ्लाइंग वेस्ट डिफेन्स या कंपनीने केलेले आहे भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचे अनावरण. अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन. अलीकडे 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत भारताच्या कोणत्या वृत्तपत्राने 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत? तर द हिंदू या वृत्तपत्राला मिळालेले आहेत. अलीकडेच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त सराव गगन स्ट्राईक 2 कोणत्या राज्यात आयोजित केला? तर पंजाब या राज्यामध्ये. अलीकडेच भारत आणि भूतान यांच्यातील सीमा शुल्क संयुक्त गटाची 5वी बैठक कोठे झाली? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह या ठिकाणी झाली. अलीकडेच भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर स्कॉट फ्लेमिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून. ते अमेरिका या देशाचे आहेत. अलीकडेच कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने AI प्रवक्ता व्हिक्टोरियाशी सादर केला आहे? तर युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने AI प्रवक्ता व्हिक्टोरियाशी असा सादर केलेला आहे. अलीकडेच जू फेइहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर चीन या देशाचे. US थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये पुरुषांची उंच उडी स्पर्धा कोणी जिंकली? तर तेजस्विन शंकर यांनी जिंकलेली आहे. त्याने 2.23 मीटर एवढी उंच उडी घेतलेली आहे.
अलीकडेच ऑक्सफर्ड बुक स्टोर्सने बुक कव्हर प्राईजच्या 9व्या आवृत्तीचे विजेते म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर भावी मेहता यांना घोषित केलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाच्या हायपल्स कंपनीने मेणबत्तीवर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केली आहे? तर जर्मनी या देशाच्या कंपनीने केलेली आहे. त्या रॉकेटचे नाव आहे SR-75. अलीकडेच मियामी ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? तर लँडो नॉरिस यांनी जिंकलेली आहे. नुकतेच संगीत सिवन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर चित्रपट दिग्दर्शक होते संगीत सिवन. अलीकडेच पुलित्झर पुरस्कार जाहीर झाले, ते कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? तर पत्रकारिता, साहित्य आणि संगीत. नुकताच कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे? तर केरळ या राज्याने. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने मेडिटेक स्टॅकथॉन 2024 लॉन्च केले? तर औषध निर्माण विभाग, रसायने आणि खते मंत्रालय. भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? तर बांबी बकेट ऑपरेशन राबवलेले आहे. अलीकडेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने पुरावे असलेले प्राचीन खडक कोठे सापडले आहेत? तर ग्रीनलँड या ठिकाणी. भारत आणि फ्रान्स यांच्यातील लष्करी सराव शक्ती 2024 कोणत्या राज्यात होणार आहे? तर मेघालय या राज्यामध्ये होणार आहे. अलीकडेच महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा कोणी स्वीकारला आहे? तर युरोपियन युनियनने स्वीकारलेला आहे महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा. अलीकडेच नागालँडमधील कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या देशाच्या राजदूताने केले? तर जपान या देशाच्या राजदूताने. अलीकडेच SBI जनरल इन्शुरन्सने रिलेशन ग्रुपच्या प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जया त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे SBI जनरल इन्शुरन्सने रिलेशन ग्रुपच्या प्रमुख म्हणून. T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर युजवेंद्र चहल हा क्रिकेटर ठरलेला आहे T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय. अलीकडेच कोणत्या देशाच्या पूर्ण संयुक्त राष्ट्र सदस्य होण्यासाठीच्या मागणीला भारताने पाठिंबा दिला आहे? तर पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे. लेडीज युरोपियन टूरवर 100 स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला गोल्फर कोण बनली आहे? तर दीक्षा डागर. अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे? तर युक्रेन या देशाने केलेले आहे. दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 मे रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. कोणत्या देशातील औषध कंपनी ॲस्ट्राझेनिकाने जगभरात आपली कोरोना लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर ब्रिटन या देशाने. अलीकडेच इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर दिलीप संघानी यांची निवड झालेली आहे इफ्कोचे अध्यक्ष म्हणून. मिस टीन USA 2023 कोण आहे जिने अलीकडेच तिचा खिताब सोडला आहे? तर उमा सोफिया श्रीवास्तव या आहे. भारतीय हवाई दलातील ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर नागेश कपूर यांनी. नुकतेच प्रसिद्ध लेखक सलाम बिन रज्जाक यांचे निधन झाले, त्यांनी कोणत्या भाषेत लेखन केले आहे? तर उर्दू या भाषेमध्ये लेखन केलेले आहे. नुकतेच जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कॅरेन विल्सन यांनी जिंकलेले आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BROचा 65वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 7 मे 2024 रोजी 65वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. अलीकडेच मिखाईल मिशुस्टिन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर ते रशिया या देशाचे झालेले आहेत पंतप्रधान. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने स्वदेशी जहाज बांधणी वाढवण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर जिंदाल स्टील आणि पॉवर या कंपनीसोबत भारतीय तटरक्षक दलाने स्वदेशी जहाज आणि बांधणी वाढवण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. भारतीय वंशाच्या कोणत्या शास्त्रज्ञ तिसऱ्यांदा अंतराळ मोहिमेसाठी जाणार आहेत? तर याचे उत्तर आहे सुनीता विल्यम्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.